नमस्कार मैत्रिणींनो, शिवणकाम विथ पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावर कटिंग बघणार आहोत। कारण खूप मैत्रिणींना बघा पेपर कटिंग करायचा कंटाळा येतो, त्यांना कमी वेळामध्ये झटपट असं ब्लाऊज शिवायचं असतं, तर डायरेक्ट कपड्यावर कटिंग आपण आज बघणार आहोत। तर बघा खूप सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे। जर तुम्ही आज चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। तर बघा इथे मी 80 सेंटीमीटर चा ब्लाऊज पीस घेतलेला आहे। कॉटनचं हे फॅब्रिक आहे, त्यामुळे इथे बिना अस्तरचं हे ब्लाऊज असणार आहे। त्यामुळे खूप कमी वेळामध्ये झटपट असं कटिंग कसं करायचं ते आपण बघूया। तर बघा सर्वात आधी आपण उंचीचं माप टाकूया। तर 14 इंच माझ्या ब्लाऊजची तयार उंची आहे या। तर 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतला आहे, तर 15 इंचावर मार्किंग करून इथे सरळ रेषा आखून घ्यायची आहे। तर बघा 36 साईजसाठी आपण शोल्डर घेणार आहोत। तर सर्वात आधी हा ब्लाऊज डीप नेक आहे, तर सर्वात आधी मी काय करत असते, गळारुंदी टाकते। डीप नेकमध्ये गळारुंदी मी 36 साईजला 2 इंच इथे गळारुंदी घेतलेली आहे। आणि त्यानंतर आपल्याला जेवढी शोल्डर पट्टी आहे तेवढं आपण इथे घेऊन त्यामध्ये एक्स्ट्रा शिलाई मार्जिन, तर पूर्ण शोल्डर मी इथे किती घेतलेला आहे, 5.25 इंच। 36 साईजसाठी डीप नेकसाठी मी इथे 5.25 इंच शोल्डर घेतला आहे। तर पुन्हा एकदा बघा चेक करून बघितलं। आता मी मुंड्याचं माप टाकणार आहे 5.5 इंचावर। तर डीप नेकमध्ये तुम्ही याच पद्धतीने शोल्डर आणि मुंड्याचं माप घ्या, तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्टच बसणार आहे। तर बघा छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 9 इंच आणि प्लस 1.5 इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर नंतर आपण आता कमरेचं माप टाकूया। कंबर आहे 30, तर चौथा भाग 7.5, 1 इंच पाठीमागचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर अशा पद्धतीने मापे टाकून फिटिंग पॉईंट आणि मार्जिनची पॉईंट जोडून घ्यायचं आहे। तर पाठीमागच्या मुंड्याला आपण 1.25 इंचावरच शेप देणार, कारण डीप नेक आहे। डीप नेकमध्ये आपल्या मुंड्यामध्ये घोळ चुना येऊ शकतात। तर बघा मुंड्याच्या रेषेचा मध्य काढून आपण मुंड्याला गोलाकार दिलेला आहे व्यवस्थित। आता आपला मुंडा परफेक्ट बरोबर आहे का नाही ते सुद्धा आपण चेक करून बघायचं आहे। तर आपला पूर्ण मुंडा राऊंड आहे 16, तर त्याचा हाफ आपला 8, तर इथे 8 हा आपला मुंडा राऊंड आलेला आहे। तर आता आपण गळ्याची उंची न घेता बघा मी काय करत असते, पाठीवरची पट्टी आपल्याला किती हवी ती मोजून घेते। तर इथे 3.5 इंचाची माझी पट्टी आहे, अर्धा इंच खालच्या साईडने सोडलं आहे आणि वरती 1.5 इंच सोडून मी गळ्याची उंची टाकून घेतली आहे। बघा तर गळा पूर्ण मोजून बघितला आहे, तर 11 इंच हा माझा इथे गळा आहे। तर बघा एवढा डीप नेक आहे, तर एवढा डीप नेक असल्यामुळे 2 इंच आपण काय करायचे आहे, गळारुंदी घ्यायची आहे आणि म्हणजे पूर्ण शोल्डर इथे फक्त 5.25 इंच घ्यायचं आहे। खालच्या साईडने गळा कसा असणार आहे, ब्रॉड असणार आहे। खालच्या साईडने 3 इंच मी इथे जी रुंदी घेतलेली आहे आणि अर्धा इंचावर गोलाकार शेप दिलेला आहे। आणि गळ्याला 1.5 इंच इथे वरच्या साईडने उतार पण द्यायचा आहे, जेणेकरून आपला शोल्डरवर गळा अगदी परफेक्ट बसणार आहे। आता जो टक्सची जी रुंदी आहे बघा 4 इंचावर घेतली आहे आणि उंची असणार आहे 4 इंचावर, कारण डीप नेक आहे। डीप नेक गळ्याच्या खालीच आपला हा टक्स आला पाहिजे। तर बघा अर्धा इंचाचा दोन्ही साईडला हा टक्स इथे मी मार्किंग करून घेतला आहे। तर बघा कमरेच्या साईडने अर्धा इंच वरती क्रॉसमध्ये घ्यायचं आहे, जेणेकरून टक्स घेतल्यानंतर आपली जी कमरेची बाजू आहे ती खालच्या साईडला अशी उलटी होणार नाही, म्हणजे पलटी होते बघा आपला ब्लाऊज, तर तशा पद्धतीने होणार नाही। तर बघा आता हा पाठीमागच्या ह्या भागाचं आपलं इथे पूर्ण मार्किंग करून झालेलं आहे। आता फ्रंटचं मार्किंग आपण करून घेणार आहे। तर हा बॅक पार्ट इथे आपण पूर्ण मार्किंग करून घेतला आहे। तर आता जसं पाठीमागच्या भागाचे मापे टाकले आहेत त्याच पद्धतीने टाकायचे, परंतु आपण आता डायरेक्ट आपल्याला कटोरी वाढवायची नाही आहे। कटोरीसाठी आपण एक्स्ट्रा इथे मार्जिन घेतलं आहे बघा 3 इंच। 36 साईजसाठी मी इथे 3 इंच, कारण आपला कटोरीचा टक्स 1.5 इंचाचा असणार आहे, म्हणजे दोन्ही साईडला 1.5 इंच, आणि त्यामुळे आपण इथे 3 इंच हे एक्स्ट्रा घेतलेलं आहे। आणि त्यापुढे आपण उंची आणि शोल्डर वगैरे सर्व मापे पाठीमागच्या भागासारखी टाकून घ्यायची आहेत बघा। तर उंची परफेक्ट मोजून इथे मी आता शोल्डरचं माप टाकून घेणार आहे। जसं पाठीमागच्या भागात 5.25 इंच शोल्डर घेतलं आहे, तेवढंच पुढच्या भागात पण घ्यायचं आहे। आणि मुंडा पण 5.25 इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे। पुन्हा छातीचं पण तसं आहे, तसंच मेजरमेंट सर्व घ्यायचं आहे। 9 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन जशी आहे तशी सेम टू सेम मापे मागच्या भागासारखीच टाकायची आहेत। कमरेचं पण माप तसंच टाकायचं आहे, 7.5 प्लस 1 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत। तर बघा आता आपण काय करणार आहोत,
पुढच्या मुंड्याचा शेप आपण पाऊण इंचावर द्यायचा आहे. जसा पाठीमागचा 1.25 तर अर्धा इंचाने आपण कमी करायचा आहे, म्हणजे पाऊण इंचावर हा शेप इथे आपण देऊन घेतलेला आहे. तर योकपट्टीचं मार्किंग करायचं आहे 2 इंचावर, कारण आपण योकपट्टी सेपरेट कटिंग करणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये 1 इंच वाढवणार आहोत. फक्त इथे आपल्याला कटोरीचं मार्किंगसाठी आपल्याला इथे आपण हा शेप देऊन घेतलेला आहे. तर बघा, आता सर्वात आधी गळ्याचं माप टाकायचं आहे. 2 इंच गळा रुंदी आणि पुढचा गळा आपला 6 इंच आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन 6.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि सरळ बॉक्स इथे आखून घ्यायचा. खालच्या साईडला जी गळा रुंदी आहे ती 2.5 इंच घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळा दाटला जाणार नाही, खेचल्यासारखा होणार नाही आणि गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, आता इथे गळ्याला पण ते अर्धा इंच पाव इंच आपण उतार देऊन घेतलेला आहे. आता 1.5 इंचावर इथे गळ्यापासून वरती घेतलेला आहे आपल्याला कटोरीचा शेप देण्यासाठी. आणि वरच्या साईडने छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच घ्यायचा आहे, जो आपला टक्स पॉईंट असणार आहे. गळ्याच्या साईडने 1.25 इंच वाढून घ्यायचा आहे, जेणेकरून कटोरी आणि साईड पार्ट जोडण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा कापड हवं आहे. त्यासाठी इथे 1.25 इंच त्या साईडने मी वाढून घेतला आहे आणि तिरकस आपण 4.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आपली 36 साईजसाठी कटोरी असणार आहे 5.5 इंचाची. 5.5 इंचावर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. तर 5.5 इंचावर आणि मुंड्याच्या साईडने 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. 2 पॉईंट दिले आहे, परंतु 2.5 इंचावरूनच आपल्या कटोरीचा शेप परफेक्ट बसतो. तर या पद्धतीने कटोरीला शेप देऊन घेतला आहे बघा. आता या पॉईंटपासून पूर्ण या पॉईंटपर्यंत सरळ रेषा आखून घ्यायची आहे आणि त्या रेषेचा पूर्ण मध्य काढायचा आहे बघा. आणि त्या मध्यापासून वरती 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि खाली 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा आहे बघा. खालच्या साईडला पण 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे, म्हणजे पूर्ण 3 इंचाचा हा टक्सची ही उंची आहे बघा इथे. आणि कटोरी अर्धा इंचाने खाली वाढवायची आहे, जेणेकरून साईड पार्टला जोडताना कटोरी कमी पडणार नाही. तर बघा, अशा पद्धतीने इथे कटोरी पण आपण इथे मार्किंग करून घेतली आहे. आता साईड पार्टला वर अर्धा इंच वरती घ्यायचं आहे, जेणेकरून पाठीमागच्या भागात आपण अर्धा इंच कमी केलेला आहे त्यासाठी. आता पूर्ण मार्किंग केलेला पाठीमागचा भाग आपण इथे कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा, आजचं ही कटिंगची पद्धत नक्कीच तुम्हाला आवडेल, कारण डायरेक्ट कपड्यावरचं कटिंग खूप सोपी पद्धत आहे. फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर ही पद्धत नक्की वापरा आणि कमी वेळामध्ये खूप सारे तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. तर या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा. तर बघा, इथे आपला साईड पार्ट कटोरी सगळं तयार झाले. आता कटोरीचा टक्स आपला बघा 36 साईज आहे, तर 36 साईजसाठी बघा 1.5 इंचाचा इथे आपला आडवा टक्स घ्यायचा आहे आणि उभा टक्स आपला 3 इंचाचा असणार आहे. तर क्रॉसमध्ये रेषा आखून घ्यायची आहे बघा. दोन्ही साईडला कट देऊन घ्यायचे आहे. सेंटरला पण टक्स आणि टक्स आपला बघा इथे कटोरी आपली परफेक्ट तयार झाली आहे. क्रॉसमध्ये पण आहे. खूप सोपी अशी ही पद्धत मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. तर बघा, आता आपण योकपट्टीचं मार्किंग करून घेऊयात. तर बघा, योकपट्टी तर दोन्ही साईडला आपण बघा हे एक्स्ट्राचं कापड जे उरलं आहे ते आपल्याला बाहीला जॉईंटसाठी कामा येणार आहे. त्यासाठी आपण योकपट्टी बाजू उरलेल्या ज्या कपड्यामध्ये ॲडजस्ट करायची आहे बघा. तर दोन्ही साईडला सर्वात आधी आपण तर जे कमरेला माप टाकले आहे तेच माप इथे टाकून घ्यायचं आहे आधी आणि नंतर आपण दोन्ही साईडला 3-3 इंचावर मार्किंग करून सरळ रेषा आखून घ्यायची आहे. आणि योकपट्टीला आकार देण्यासाठी वरती 1 इंचावर आणि इकडे 3.5 इंचावर मार्किंग करून योकपट्टीचा आकार इथे मार्किंग करून घेतला आहे. तर बघा, तर आता हे कटिंग करून घेऊया. तर या पद्धतीने कटिंग करून झाल्यानंतर उरलेलं कापड आपल्याला बाहीला जॉईंटसाठी कामा येणार आहे. तर बघा, या पद्धतीने आता फ्रंट बॅक आणि योकपट्टीचं कटिंग झाले आहे. आता जे उरलेलं कापड त्यामध्ये आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. तर बघा, बाहीची घडी आपली असणार आहे. छातीचा चौथा भाग 9 इंच आहे की नाही ते बघायचं आहे. तर इथे 9 इंच नाही आहे, तर इथे आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने जॉईंट द्यायचा आहे. तर
आता आपण उंचीचं माप टाकून घेऊयात. तर उंची आहे आपली 5.5 इंच. त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, कारण बिना अस्तरची बाही आहे बघा. तर 3 इंचावर कॅप हाईटचं माप टाकायचं आहे. त्यामधून पण एक सरळ रेषा आखून या साईडने 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे मार्जिनसाठी, आणि तिरकस आपला मुंडा मोजून घ्यायचा आहे. तर बघा, आणि 1.5 इंचावरून पाठीमागच्या मुंड्याला इथे सेप देऊन घ्यायचं आहे. बाही कटिंगची खूप सोपी पद्धत आहे, झटपट अशी बाहीचं कटिंग होतं आहे. तर आपला जो दंडघेर आहे तो आहे 5.5 इंच, 1.5 इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन, आणि हे दोन्ही पॉईंट असे मार्जिन आणि फिटिंगचे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. आता आपण कटिंग करून घेऊयात. तर बघा, जॉईंटचा कपडा व्यवस्थित ठेवून तो कट करून घ्यायचा आहे. तर सर्वात आधी आपण पुढचा जो मुंडा आहे त्याचा आकार कट करून घेऊया. सेंटरला कट देऊन घ्यायचा आहे आणि आता बघा, हे कापड व्यवस्थित सरळ बाहीला जोडण्यासाठी कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, इथे बाहीचं सुद्धा कटिंग आपलं करून झालेलं आहे बघा. खूप सोप्या पद्धतीने मी ते तुम्हाला डायरेक्ट कटोरी ब्लाऊज कपड्यावर कसं कटिंग करायचं, खूप सोपी पद्धत आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.